सर्वप्रथम सर्व शेतकरी बंधूंना सादर नमस्कार, धन्यवाद मित्रांनो. आज आपला हा BSF ननेमचा पहिलाच प्रोग्राम आहे. माझं नाव संजय चव्हाण, मी बिझनेस मॅनेजर आहे महाराष्ट्रासाठी. नमस्ते शेतकरी मित्रांनो, माझं नाव सुदाम माकर आहे. मी टेरिटरी मॅनेजर आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणसाठी. तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी कारले पिकाच्या एका नवीन व्हरायटीबद्दल माहिती देण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत. तर ही व्हरायटी जी आहे माकरसाहेब, ही व्हरायटी ब्लॉकबस्टर व्हरायटी आहे. आणि ही व्हरायटी फक्त ब्लॉकबस्टरच नव्हे तर महाराष्ट्रातच नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये एक नंबरची पसंती आहे. तर त्या व्हरायटीच्या साठी आपण आज या ठिकाणी जमलेलो आहोत. एकदम करेक्ट आहे सर, एकदम बरोबर. पण ह्या ब्लॉकबस्टर जी व्हरायटी, ह्या सिरीजचं नाव काय? हो बिलकुल, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो, आज आपण ही प्रोग्राम करतोय तर हा फक्त आजचा एक दिवसाचा प्रोग्राम होणार नाहीये. तर असे बरेचसे प्रोग्राम चालतील कंपनीसाठीचे नवीन नवीन प्रोडक्ट विषयी. आणि त्या सिरीजसाठी आपण एक खास असं नाव सुद्धा दिलेलं आहे. त्या खास असं नाव आहे बात पते की. सांगायचं झालं मराठीमध्ये, बात पते की म्हणजे काय, तर गोष्ट आहे खूप महत्त्वाची. तर त्या गोष्ट आहे खूप महत्त्वाची या साठी आपण सर्वजण इथं जमलेलो आहोत. आणि आम्ही जी गोष्ट बोलणार आहे ती एकदम सरळ बोलणार आहे, अचूक बोलणार आहे, तुमच्या कामाची गोष्ट असणार आहे आणि शेतकऱ्यांबरोबर शेतकऱ्यांच्या अनुभवासहित आपण या ठिकाणी बोलणार आहोत. तर सर्व शेतकऱ्यांना मी ही सुद्धा विनंती करतोय की आता आपण कार्यक्रम चालू करतोय माकरसाहेब. नक्की सर. पण हे कार्यक्रम चालू करताना हे कशावरती काय बोलणार आहे आपण त्याची जरा माहिती सांगितली पाहिजे. शेतकऱ्यांची व्हरायटी आवडीची कोणती कारल्यामध्ये, का आपणच आपलं सांगत राहणार आहे? व्हरायटी सगळ्या शेतकऱ्यांना कुठली आवडते जास्त आणि का आवडते आमच्या शेतकऱ्यांना, ते पण थोडंसं विचारलं पाहिजे सर. आता जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये कारलं पीक दिवसेंदिवस एकरेज किंवा क्षेत्र हे खूप वाढत चाललेलं आहे. बरेचसे आपण वेळा जर पाहतो तर कारलं पीक जर आपण पाहिलं तर हे पीक नॉर्मली वेलवर्गीय पीक आहे. आणि वेलवर्गीय पिकाला साधारणपणे चांगला हंगाम त्याच्या वाढीसाठी हा उन्हाळा आणि पावसाळा हा पोषक हंगाम असतो. तर आता बरेचसे शेतकरी सुद्धा काय आहे ना की आपण विंटर सीझनमध्ये, रब्बी सीझनमध्ये सुद्धा कारल्याची लागवड करतात. त्याचं कारण असं आहे की कारल्याची लागवड ही विंटर सीझनमध्ये, कारण टेम्परेचर खूप कमी झाल्यामुळं कारल्याचं शेटिंग त्यावेळेस कमी होतं. पण त्याच्यामुळे सुद्धा आज मार्केटमध्ये माल त्यावेळेस कमी येतो. म्हणून बरेचसे शेतकरी जे आहेत ते कारल्याचं उत्पादन रब्बी सीझनमध्ये सुद्धा काढण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामुळं आपण सुद्धा अशी व्हरायटी देणार आहे शेतकऱ्यांना की जी तिन्ही हंगामामध्ये चांगल्या पद्धतीने चालणार आहे. ओके सर, अरे वा, एकच नंबर सर. म्हणजे तिन्ही गुण असणारे, सर्व गुण संपन्न अशी व्हरायटी देणार आपण. तिन्ही गुण सर्व गुण संपन्न म्हणजे माकरसाहेब सांगायचं झालं तर आपली व्हरायटी जी आहे ती तिन्ही गुण संपन्न असणार आहे आणि शेतकऱ्यासाठी सुद्धा ती तेवढीच महत्त्वाची असणार आहे. तर त्या हिशोबाने आज आपण बोलणार आहोत. तर ती कोणती व्हरायटी, मग तिचं जरा थोडंसं थोडक्यात आपल्याला थोडी माहिती सांगावं लागेल सर. त्या व्हरायटीची मी माहिती सांगत असताना मी शेतकऱ्यांनाच विचारतो की शेतकऱ्यांना नेमकी व्हरायटी कशी पाहिजे. ती व्हरायटी म्हणजे उत्पादकता चांगली पाहिजे, त्या व्हरायटीमध्ये तुम्हाला रोगप्रतिकारक क्षमता चांगली पाहिजे, की त्या व्हरायटीची तुम्हाला फळांची क्वालिटी चांगली पाहिजे बाजारपेठेच्या हिशोबानुसार. तर अशा पद्धतीने तिन्ही गुणांचा विचार करूनच ही व्हरायटी बनवलेली आहे. म्हणजे सर तुम्ही असं म्हणताय की ही व्हरायटी सर्व गुण संपन्न असण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं की रोगाला कमी वेळ पडली पाहिजे. बरोबर. मार्केटमध्ये गेल्यानंतर इतरांपेक्षा 5 ते 10 रुपयाचा रेट जास्त मिळाला पाहिजे. बरोबर. आणि मार्केटमध्ये गेलं तर ते शेतकऱ्यांना पहिली पसंती असली पाहिजे. एक्झॅक्टली. ओके सर. तर ती व्हरायटी जी आहे ना, ती मी सांगण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला की ती व्हरायटी जी आहे ती तिन्ही गुणांमध्ये उतरते. एकतर त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना भरघोस उत्पादन देते ती व्हरायटी. दुसरी गोष्ट आहे रोगप्रतिकारक क्षमता चांगली आहे. आणि तिसरी गोष्ट बाजारामध्ये गेल्यानंतर ग्राहकाची आणि व्यापाऱ्याची ती पहिली पसंती आहे, ती त्याच्या फळाच्या क्वालिटीमुळं बनलेली आहे. तर अधिक वेळ न तुमचा घेता मी त्या व्हरायटीचं तुम्हाला नाव सांगतो. ही आहे BSF ननेम्स कंपनीची रुशान ही व्हरायटी. अहो सर, हेच तर पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांना, कारण की आज पूर्ण महाराष्ट्रच नाही, पूर्ण इंडियातून ह्याचीच रिक्वायरमेंट आहे. त्याचं आपण थोडंसं शेतकऱ्यांना लाईव्ह पण दाखवून देऊ मग एकदा. बिलकुल. तर त्या व्हरायटीचं नाव काय सांगितलं सर तुम्ही? रुशान. मी दाखवून देतो बोर्ड एकदा. आज शेतकरी बंधूंनो, तुम्ही जर आज पाहत असाल की आम्ही ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहोत, ह्या प्लॉटमध्ये हा प्लॉट जो आहे तो या व्हरायटीचा रुशानचाच आहे. मी सर्व शेतकऱ्यांना तेच सांगू इच्छेल आणि आवाहन सुद्धा करेल
की जो किसान आहे आपला, तो किसान तीच व्हरायटी सिलेक्ट करेल ज्याच्यामध्ये त्याला जास्त बेनिफिट मिळेल. तर ते व्हरायटी म्हणजे रुशान व्हरायटी आहे. ओके सर. मग सर हे तर तुम्ही सांगितलं, आपण सांगतो कंपनी म्हणून, पण मला हे म्हणायचं आहे की आज महाराष्ट्रच नाही तर ऑल इंडियातून बरेचसे आमचे शेतकरी बांधव जमलेत. तर ज्याच्या शेतामध्ये आपण आलोय ते आपले प्रगतशील शेतकरी श्रीकांत वायकर साहेब, मुक्काम पोस्ट गुंजाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, त्यांनाच आपण बोलवून त्यांच्याकडूनच विचारून घेऊ सर. त्यांना आपण बोलूयाच, पण त्याच्या आधी मी सांगेल की सफल किसान सिर्फ चुने रुशान. सफल किसान. सिर्फ चुने रुशान ओके सर. हे सांगण्याचं सुद्धा माकर साहेब तात्पर्य असं आहे की तुम्ही जर आता पाहिलं इथं संपूर्ण वेलावरती तुम्ही जर बघितलं तर फळं लटकलेली आहेत. येस सर. फळं लटकलेली आहेत. फळाची जर क्वालिटी या दोन्ही क्रेटमध्ये सुद्धा आज आपल्याला ठेवलेली आहे. तर फळाची क्वालिटी जर बघितली तर फळ जे आहे ते मध्यम आकाराचं आहे, गर्द हिरव्या रंगाचं आहे आणि फळ अतिशय काटेरी आहे. मार्केटमध्ये ट्रान्सपोर्टेशनला सुद्धा हे फळ काळं पडत नाही. फळ काढायला जर उशीर जरी झाला तरी फळ पिवळं पडत नाही. त्याच्यामुळं सगळ्या पद्धतीने हे व्हरायटी जी आहे ही शेतकऱ्याच्या बेनिफिटची आहे, शेतकऱ्याला चांगलीच राहील, व्यापाऱ्यांना सुद्धा ती चांगली आहे आणि छोट्या कुटुंबांना सुद्धा जर 4च फळं लागत असतील तर त्या पद्धतीने सुद्धा ही व्हरायटी घेण्याचा प्रयत्न करा. ओके सर. तर ह्या व्हरायटीमध्ये असे सर्व गुण संपन्न ह्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत. आणि सर तुम्ही एक गोष्ट विसरले की आज हे झालं शेतकऱ्यापुरतं, पण माझ्यासारखा माणूस पुण्यात राहतो आणि बाकीच्या मेट्रो सिटीमध्ये राहणारे लोक पण आहेत. तर ते कारल्याची एक तुम्ही कहाणी सांगत होते, काहीतरी कारले लोक खात नाहीत आता पितात म्हणून. माकर साहेब तुम्हीच काल सांगितलं की कारलं पीक आजकाल म्हणजे सुरुवातीला लोक खाण्यासाठी वापरत होते, पण मी तर सांगतो की कारलं पीक जे आहे ते खास म्हणजे पिण्यासाठी सुद्धा वापरतात. तर तुम्ही सर्व शेतकरी बंधू म्हणाल की पिण्यासाठी कसं काय वापरलं जातं. तर आजकाल काय झालंय की सर्वजण हेल्थ प्रिकॉशन्स झालेत. प्रत्येकजण आपल्या तब्येतीची काळजी घ्यायला लागलेला आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर योगमुनी रामदेव बाबांनी सुद्धा बरंचसं वेलवर्गीय पिकांचं महत्त्व सांगितलेलं आहे. तर त्याच पद्धतीने कारलं ही जी व्हरायटी आहे ही शेतकऱ्यांसाठी वरदान आहे, ग्राहकांसाठी सुद्धा वरदान आहे. काय तर ह्याच्यामध्ये असे काही आयुर्वेदिक गुण आहेत. जसं मी सांगेल की डायबिटीससाठी सुद्धा कारलं चांगलं आहे. म्हणून तर आज सकाळी बरेचसे लोक मॉर्निंग वॉकला जातात आणि कारल्याचा ज्यूस पितात. कारलं हे डायजेशनसाठी सुद्धा चांगलं आहे. तर ह्या पद्धतीने कारल्याचा खूप फायदा सुद्धा आहे. तर ही अशी सर्व गुण संपन्न आपली व्हरायटी रुशान आहे. आता तुम्ही बरोबर बोलले की कारलं लागवड करण्यासाठी मी तुम्हाला जसं सांगितलं की आजकाल तिन्ही हंगामामध्ये कारल्याची लागवड होते आणि त्या पद्धतीने सर्वजण शेतकरी लागवड सुद्धा करतात. कारल्याची लागवड बरेचसे लोक, आज आपण ज्या ठिकाणी बसलोय तो मंडप सिस्टम आहे, हो है ना. मंडप आहे. द्राक्षाचा मंडप त्या टाईपचा सिस्टम आहे. त्याच्यामध्ये आपण बघू शकतो की भरपूर फळांची सेटिंग सुद्धा झालेलं आहे. इकडे सेटिंग तुम्ही सगळीकडे बघू शकता. झाडांच्या अतिशय निरोगी झाडांची आहे आणि झाडांची वाढ सुद्धा अतिशय जोमदार आहे. झाडं जर आपण बघितली तर रोग प्रतिकारक क्षमता चांगली आहे. आज आपण ज्या शेतकरी मित्रांनो ज्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे हा प्लॉट आहे गुंजाळवाडीमध्ये. गुंजाळवाडी हे नारायणगावच्या शेजारचं एक गाव आहे, जे गाव द्राक्षामध्ये 1 नंबर आहे आणि आज द्राक्ष बागायतदार सुद्धा कारल्याची लागवड करतायत. तर ती ह्याच कारणामुळे, कारण त्याच्यामध्ये प्रॉफिटेबिलिटी त्यांना चांगली दिसते आणि त्या पद्धतीने त्यांनी रुशान कारल्याची जी लागवड आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आता गुंजाळवाडीमध्ये आपल्याला दिसते. राईट. तर हा एक तुम्हाला सांगितलं की मंडप सिस्टमवरती सुद्धा बरेच जण कारल्याची लागवड करतात आणि एक तार सिस्टमवरती सुद्धा बरेच जण लागवड करतात. तर तुम्हाला जर जास्त उत्पादन पाहिजे असेल, जास्त तोडे जर पाहिजे असतील, तर हा जो आपण आज सेटअप पाहतोय तर ह्या सेटअपमध्ये शेतकरी चांगल्या पद्धतीने उत्पादन काढू शकतात. स्ट्रेट लाईनमध्ये त्याच्यात सुद्धा उत्पादन चांगलं येतं, पण बऱ्याच वेळा फवारणीसाठी अडचणी येतात. या सिस्टममध्ये फवारणीसाठी अडचण सुद्धा येत नाही. बऱ्यापैकी सूर्यप्रकाश मिळत राहतो, त्याच्यामुळे परागीकरण सगळ्या गोष्टी ज्या आहेत फूड सेटिंगला काहीच बाधा येत नाही. तर ह्या पद्धतीने ह्या मंडप सिस्टमचा सुद्धा आपल्याला फायदा मिळतो. आणि आपल्या शेतकऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने, ते द्राक्ष बागायतदार आहेत, ते भरपूर नॉलेजेबल आहेत, त्याच्यामुळे त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने द्राक्षाची म्हणजे रुशान कारल्याची ही लागवड केलेली आहे. तर अधिक वेळ न दौडता मी माकरसाहेब विनंती करतो की शेतकऱ्याला बोलवा. येस सर. तर मी आमचे प्रगतशील शेतकरी श्रीमान श्रीकांत वायकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी प्लीज या आणि आमच्या जेवढे पण सगळे शेतकरी पाहतायत तर त्यांना थोडक्यात मार्गदर्शन करा. तर वायकर साहेब या जरा प्लीज. नमस्कार, मी श्रीकांत वायकर, मुक्काम पोस्ट गुंजाळवाडी, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे.
मी या ठिकाणी 1 मे 2025 रोजी रुशान BSF कंपनीची जी रुशान व्हरायटी त्या व्हरायटीची लागवड केली होती. याच्यानंतर साधारण 40 ते 50 दिवसात माझा पहिला तोडा झाला. आत्तापर्यंत माझे 7 ते 8 तोडे झालेले आहेत. जवळपास 5 ते 6 टन आजपर्यंत उत्पन्न माझं म्हणजे माल निघालेला आहे. तर या व्हरायटीबाबत जर सांगायचं झालं तर उत्पन्नाला अतिशय सुंदर व्हरायटी आहे. याच्यामध्ये रोगाला जी बळी पडणार म्हणजे आपण जे म्हणतो रोगप्रतिकारशक्ती या व्हरायटीमध्ये खूप चांगली प्रकारे मला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर जो काही मार्केटमध्ये खरं तर आपण जे काही करतो तर मार्केटमध्ये ह्या व्हरायटीला जी मागणी असते ओके. जो 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 काय आपल्याला दर मिळला जातो तो अतिशय चांगल्या पद्धतीने मिळला जातो. म्हणून मी या व्हरायटीची म्हणजे लागवड केली. याआधी याच्यापूर्वी पण माझी 1 एकर कारलं होतं. त्यावेळेस पण हीच व्हरायटी केली होती. त्याच्यानंतर एप्रिलमध्ये त्याची लागवड एप्रिलमध्ये केली होती. त्याच्यानंतर मी परत 1 मेला ही व्हरायटी परत लावली. रुशान परत लावलेली आहे. बरं, आता हे रुशान तुम्ही आता जो दुसरा पीक आहे तुमचं रुशानचं, हे विकत असताना आणि तुम्ही सांगितलं की रोगराईमध्ये ह्याला 100% एकदम अतिशय टॉलरन्स लेवल चांगला आहे. बरं, आता ज्यावेळेस तुम्ही तुमची तर रुशान हे जे शेतकरी पाठवतात ते मॉलमध्ये मोठ्या प्रमाणात पाठवतात आणि मॉलमध्ये तुमचा अनुभव काय आहे मॉलचा, की विकताना काय भाव मिळतो मॉलचा? आमच्या नारायणगाव परिसरामध्ये जवळपास 15 ते 20 मॉल आहेत. जे मॉल म्हणजे इथून शेतकऱ्याकडून माल गोळा करून तो कलेक्ट करून शहराच्या ठिकाणी ते मॉलमध्ये विक्रीसाठी पाठवले जातात. तर मॉलमध्ये अतिशय म्हणजे खूप मागणी या व्हरायटीला आहे. बरोबर. कारण त्याचा जो क्रायटेरिया आहे किंवा त्यांना जी क्वालिटी लागते या व्हरायटीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. करार असू दे. काटा असं कलर असू दे बरोबर. की त्याच्यामुळे तुम्हाला 100% म्हणजे मॉल तर म्हणजे शेतकरी बांधवांनो आमचे वायकर साहेब सांगतात की मॉलमध्ये मला याला रेट 100% चांगला मिळतोच आहे. त्याचे कारण आहे की ह्याचा काटा, ह्याचा कलर अतिशय देखणं आणि सुरेख एकदम सुंदर आहे. तर मॉलला तर मागतातच, त्याच्या व्यतिरिक्त जेवढं पण मार्केट आहेत म्हणजे पुणे असू दे, मुंबई असू दे, ह्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये पाठवल्यानंतर पण जे लोकल मंडीला सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ह्याची मागणी आणि खूप मोठ्या दराने पण चांगले विकले जातात. पण हे तुम्ही जेव्हा विकाय नेता तेव्हा इतर कारल्यापेक्षा ह्याला रेट जास्त मिळतो जास्त मिळतो. हां, तर मग हे पण आहे की इतर कारल्यांपेक्षा आपल्या हे रुशान कारल्याला कलर क्वालिटीमुळं रेट जास्त मिळतो. तर तुम्हाला रुशानबद्दल अजून काय सांगता येईल किंवा तुम्हाला असं काय तुमच्या डोक्यात आहे की रुशान त्यामुळे आमचं एक स्लोगन आहे छोटासा, सफल किसान चुने रुशान. बरोबर आहे सर. ही व्हरायटी लावायचा माझा उद्देश एक म्हणजे बुवा असा होता का वातावरणात बदल जो काय आता होतोय आणि त्यातून आपल्याला जर उत्पन्न पाहिजे असेल तर चांगलं दर्जाचं बी असावं. त्यातून मिळणारं उत्पन्न हे चांगल्या क्वालिटीचं असावं. त्यातून आपल्याला दूध होणारा नफा हा चांगला असावा. ह्या व्हरायटी बाबतीत झालं तर आज जर मी तिला व्हायरसचा जो प्रॉब्लेम आहे तो खूप मोठ्या प्रमाणात बाकीच्या ज्या काही व्हरायटी आहेत त्यांना होतो किंवा लवकर वळी पडतात किंवा ते पानं लवकर खराब होणं किंवा जे काही फळांचं सेटिंग म्हणूया आपण तर सेटिंग सुद्धा जे सेटिंग होतं असं ते या व्हरायटीमध्ये मला म्हणजे चांगलं पाहायला मिळालं. चांगलं पाहिजे. त्यामुळं ही गेली म्हणजे मी 1-2 वर्ष झाले ही कारलं पिकाचं नक्की ही व्हरायटी म्हणून हे करतो. म्हणून तर संतांनी पण म्हणलंय, संतांनी म्हटलंय की शुद्ध बीजापोटी फळ रसाळ गोमटी. जर तुमचं बीज शुद्ध असेल तर ह्या गोष्टी 100% तुमच्यापर्यंत पोहोचायला अजिबात वेळ लागणार नाही. तर साहेब तुम्ही जे आता पॉइंट घेतलेला आहे तर ह्याच्यामध्ये मला सुद्धा ते सांगायचं आहे की कुठल्याही शेती करत असताना भाजीपाला असू दे किंवा तर कुठलीही व्हरायटी जर लावत असताना सर्वात महत्त्वाचं शेतीमध्ये बियाणं आहे आणि जर बियाणं जर चांगलं असेल तरच पुढचं गणित चांगलं होणार आहे. नक्कीच सर. जसं तुम्हाला सांगायचं झालं तर एखादी बिल्डिंग जर उभारायची असेल आपल्याला तर त्याचा पाया हा बेस तोच चांगला तो पक्का असावा लागतो, अदरवाईज बिल्डिंग कोसळू शकते. बरोबर. तर कुठलेही शेती करायची झाली, आता कारल्याची सुद्धा शेती करायची झाली तर चांगलं बियाणं लावणं सुद्धा खूप तेवढंच गरजेचं आहे. जसं दादांनी आज आपल्याला सांगितलं आणि त्यांनी हे रुशान ही व्हरायटी लावलेली आहे. अतिशय चांगला अनुभव त्याच्यात आलेला आहे. तर मी सुद्धा शेतकऱ्यांना आवाहन करेल की तुम्ही ज्यावेळेस सुद्धा भाजीपाल्याचं कुठलंही किंवा कारल्याची लागवड ज्यावेळेस कराल त्यावेळेस तुमचं बियाणं हे तितकंच चांगलं असणं खूप गरजेचं राहणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही रुशानची निश्चितपणे निवड करा.
याच्यानंतर मी शेतकरी बंधूंना जे आपल्याशी त्यांना सुद्धा मी विनंती करतो, की तुमचं सुद्धा जर काही कारल्याविषयी, वृक्षांविषयी जर काही प्रश्न असतील, तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये ते तुम्ही टाका. त्याची आम्ही जरूर तुम्हाला उत्तरं देऊ. आणि ह्या कारली पिकाबद्दल तुम्ही शेती करत असताना मला तुम्हाला 2 महत्त्वाच्या टिप्स द्यायच्या आहेत, की कारल्याची शेती तर सर्वजण करतात. पण एक साधी बेसिक टिप अशी आहे, की कुठल्याही केमिकलची फवारणी करताना तुम्ही जी आहे फवारणी संध्याकाळच्या वेळेस करायची, सायंकाळच्या वेळेस करायची. ती सकाळच्या वेळेस करायची नाहीये. सकाळच्या वेळेस का करायची नाहीये? तर सकाळच्या वेळेस जे आहे ते कोवळं ऊन असतं आणि परागीकरण, पॉलिनेशन ज्याला आपण म्हणतो, तर ती परागीकरणाची क्रिया जी आहे ती मधमाशांतर्फे ती चालू असते. आणि तर तुम्ही सकाळी जर फवारणी केली, तर ती प्रक्रिया जी प्रोसेस जी आहे परागीकरणाची, ती कुठेतरी ब्रेक होऊ शकते तुमच्या केमिकल्समुळं आणि त्याचा परिणाम काय होईल, की फळधारणा व्यवस्थित होणार नाही. उत्पन्नामध्ये फरक. इव्हन छोट्या-छोट्या कळ्या ज्या आहे ना, ते गळून पडतील. त्याच्यामुळं माझी सगळ्यांना शेतकऱ्यांना विनंती आहे, की कारलं उत्पादन करायच्या वेळेस कारल्याची लागवड झाल्यानंतर तुम्ही सकाळची बिलकुलही फवारणी करायची नाही, सायंकाळच्या वेळेस फवारणी करायची. दुसरी महत्त्वाची टिप मी तुम्हाला अशी देऊ इच्छितो, की तुम्हाला फवारणी कशी करायची आहे, तर चांगली फळाची क्वालिटी आली पाहिजे, उत्पादन चांगलं आलं पाहिजे. क्वालिटीचं उत्पादन येण्यासाठी तुम्ही जरूर अ, 30 दिवसाची लागवड झाल्यानंतर प्रत्येक 10 दिवसाच्या अंतराने 5 ग्राम बोरान आणि 35 ग्राम कॅल्शियम नायट्रेट हे 15 लिटर पाण्यामध्ये मिक्स करून त्याची फवारणी तुम्ही घेतली, बरोबर. तर तुमच्या फळाची क्वालिटी ती सुद्धा चांगली वाढते. त्याच्यामुळं मार्केटमध्ये त्याची चकाकी, गर्द, हिरवापणा येण्यासाठी सुद्धा मदत होते. फळधारणा सुद्धा चांगली आणि फळाचं वजन वाढीसाठी सुद्धा हा स्प्रे खूप महत्त्वाचा राहील. आता आपण ह्या प्लॉटमध्ये जर बघितलं, तर साहेबांनी जे आहे ते बऱ्याच ठिकाणी जे आहे ते फळमाशीसाठी सुद्धा येलो कलरचे ट्रॅप सुद्धा लावलेले आहेत. तर फळमाशीचं नियंत्रण नैसर्गिक पद्धतीने कसं करता येईल? तर ह्या पद्धतीचे ट्रॅप तुम्ही लावू शकता तुमच्या कारल्याच्या शेतीमध्ये आणि त्याचा सुद्धा बेनिफिट तुम्ही घेऊ शकता. फळमाशीचे हे ट्रॅप लावल्यामुळे तुम्ही जर बघितले तर सगळे जी फळं दिसतात ते तुम्हाला एकदम स्ट्रेट आकाराची दिसतात सगळीकडे. नाही. म्हणजे वाकडी मारला नाही. डंक मारलेली जर डंक फळमाशीने मारला, तर ती फळं वाकडी होण्याचे चान्सेस हे खूप जास्त राहतात. त्याच्यामुळे सर्व शेतकऱ्यांना तीच विनंती आहे, की तुम्ही हे ट्रॅप सुद्धा तुमच्या शेतामध्ये वापरा. नक्कीच. तर आता शेवटचा एकच संदेश फक्त. सफल किसान सफल किसान चुने रुशान आणि त्याच्या अगोदर मी विनंती करतो, की जर काही चॅट बॉक्सवरती काही जर प्रश्न आले असतील, तर ते जरूर सांगावेत. आपले एक राहुल म्हणून शेतकरी आहेत. त्यांनी प्रश्न विचारलाय, डावणीसाठी काय केलं पाहिजे? प्रश्न असा आलेला आहे, की डाउनी मिल्ड्यूसाठी काय करायला पाहिजे? बरोबर. तर सर्व शेतकरी मित्रांना विनंती करतो, की ज्यावेळेस आपण लागवड करतो, लागवड करत असताना सुरुवातीलाच खालून म्हणजे साधारणतः 2 ते 2.5 फुटापर्यंतचा हा जो पोर्शन आहे, ह्या पोर्शनचा सगळा भाग पूर्ण पानं काढले पाहिजेत. हे पानं काढताना पण हे अशा पद्धतीची काढली पाहिजेत, जेणेकरून थोडासा भाग असा राहील आणि बाकीचा एवढा भाग निघेल. त्यामुळं हे आतमधला जो कंडिशन आहे, हे पूर्ण एकदम खुलं राहील आणि हवा फ्लो व्यवस्थित राहिल्यामुळं तो प्रॉब्लेम येऊ शकत नाही. पण आलं तर त्याला BSF कंपनीचं झॅम्प्रोचं आणि सिलिकॉन ते जर मारलं तर तुम्हाला डाउनी आणि बुरीसाठी चांगले रिझल्ट मिळू शकतात. त्यानंतर आपले दुसरे शेतकरी भरत म्हणून त्यांनी विचारलंय, अंतर किती पाहिजे? बी किती लागतं एकरी? आणि रोपामधलं अंतर किती Very असलं good. पाहिजे? खूप चांगला प्रश्न आहे हा. आम्ही नक्कीच मल्टीनॅशनल जरी असलो, तर आम्ही काउंटमध्ये बियाणं तुम्ही सगळ्या शेतकऱ्यांना देतो. बरोबर. शेतकरी मित्रांनो, आपण कारला लागवड करत असताना एकेकासाठी आम्ही 3,000 बियाचं रिकमेंडेशन करतो. पण तुम्ही 2,500 बिया जरी लावल्या, तरी तुम्हाला पुरेसे आहे. पण ह्याच्यामध्ये डिस्टन्सचा विचार जर केला तर 5 ते 6 फुटावरती मधलं रो रो अंतर असलं पाहिजे आणि प्लांट टू प्लांट कमीत कमी 3.5 ते 4 फुटापर्यंत पर प्लांट असलं पाहिजे. रो टू रो प्लांट टू प्लांट सॉरी आणि रो टू रो 6 फुटापर्यंत असलं पाहिजे. आणि हे हंगामावाईज जर विचार केला आपण, तर हे पावसाळी वातावरणात थोडंसं जास्त डिस्टन्स ठेवला अजून तुम्ही 5 फुटापर्यंत 5 किंवा 5/6 तरी सफिशियंट आहे. पण जर उन्हाळ्यात तुम्ही त्याचं डिस्टन्स थोडंसं कमी करू शकता. कारण की उन्हाळ्यात टेम्परेचर खूप मोठ्या प्रमाणात असतं आणि त्यावेळेस आपण जरा डिस्टन्स थोडं कमी ठेवलं, पण एकरी 3,000 बिया बसल्या पाहिजे. तर त्या हिशोबाने तुम्ही प्लॅनिंग करा सर. मी अजून ह्याच्यामध्ये ॲड करतो, की आता नर्सरी सगळीकडे नर्सरीज झालेल्या आहेत. आता पहिले शेतकरी काय करायचे, की डायरेक्ट बी लावायचे आणि त्या पद्धतीने झाडाची वाढ वगैरे व्हायची.
तर अजून तुमच्याकडे जर जवळपास नर्सरी असतील किंवा तुम्ही स्वतः सुद्धा नर्सरी तयार करू शकता, रोपं घरी तयार करू शकता. तर रोपं तयार केल्यानंतर त्याचा सुद्धा फायदा एक वेगळा आहे. नक्कीच सर. कारण सुरुवातीला तुम्ही रोपं साधारणपणे 16 दिवसाची रोपं तयार होतात आणि 16 दिवसाची रोपं जर तुम्ही लावली, तर तुम्हाला एक सुद्धा गळ पडणार नाही. एक तर मोर्टॅलिटी राहत नाही. सगळी झाडांची वाढ जी आहे ती एकसारखी होते. त्याच्यामुळे शक्यतोवर तुम्हाला मी विनंती करतो, की तुम्ही रोपं लावा. रोपांमुळे तुमचे वेलींची वाढ सुद्धा सुरुवातीपासूनच जोमदार होईल आणि ती वाढ निश्चितपणे तुम्हाला चांगलं उत्पादन देण्यासाठी अ, मदत होईल. नक्कीच. त्यानंतरनं आपले दुसरे एक प्रगतशील शेतकरी मित्र आहे भगवान म्हणून. ते विचारतायत, की लागवड आत्ता केली तर चालेल का? परत एकदा खूप चांगला प्रश्न आहे. कारलं हे असं पीक आहे की पूर्ण वर्षभर चालणार. तुम्ही 12ही महिने याची लागवड करू शकता. विचार जर केला आपण पूर्ण महाराष्ट्राचा, तर नागपूरपासून ते पार कोस्टलपर्यंत प्रत्येक म्हणजे तुमच्या ऋतूमध्ये याची लागवड केली जाते. आणि कारलं हे पीक 12ही महिने खाल्लं जातं. त्याच्यामुळे लागवडीचा काही विषय राहत नाही. 12 महिने तुम्ही याची 100% लागवड करू शकता. काही अडचण नाही येणार. त्यानंतरनं आपले एक भगिनी आहेत, ताई आहेत, प्रिया मॅडम म्हणून. त्यांनी प्रश्न विचारलाय, जी ननेमशी रॅपिड 128 चांगली की रुशान चांगली? हां, हां. अरे वाह! खूप चांगलं. रोहिणीताई तुमचं धन्यवाद. आणि प्रियाताई तुमचं धन्यवाद. खूप चांगला प्रश्न विचारला. ननेम्स हे फक्त एकच हायब्रिडवरती काम नाही करत. रॅपिड 128 हे आम्ही फक्त रेनीसाठी रिकमेंड करतोय आणि तुम्ही रेनीसाठी ते नक्कीच रॅपिड 128 लावा. आणि रुशान जे आहे ते राऊंड द इयरसाठी चालणार आहे. रॅपिड 128 हे फक्त रेनीसाठी आणि अतिशय अप्रतिम असं हायब्रिड येते. तर तुम्ही रेनीसाठी ते recommend माकर साहेबांच्या ह्या उत्तरामध्ये मी अजून प्रियताईंना हे सुचवतो, की रॅपिड 128 ही जी आपली व्हरायटी आहे, ही थोडीशी लांब व्हरायटी आहे. जर तुम्हाला लांब व्हरायटी लावायची असेल, पावसाळ्यासाठी लावायची असेल, 18-20 सेंटीमीटर लांबीची व्हरायटी जर पाहिजे असेल, तर रॅपिड 128 आहे. आणि ती फक्त आपण पावसाळ्यासाठी, सीझनसाठीच आपण तुम्हाला रिकमेंड करतो. आता गोष्ट राहिली जसे आपण सांगितलं, की कारल्यामध्ये वेगवेगळे सेगमेंट्स आहेत. तर त्या हिशोबाने ही मध्यम आकाराची आहे, गर्द हिरव्या रंगाची आहे. त्याच्यामुळं ज्या ठिकाणी मध्यम आकार आहे, तर त्या ठिकाणी ही तुम्ही रुशानच वापरा. कारण ह्या रुशान व्हरायटीमध्ये व्हायरस रेजिस्टन्स सुद्धा चांगला आहे आणि ही तिन्ही ऋतूमध्ये सुद्धा चांगली चालणारी व्हरायटी आहे. बरोबर. त्यानंतरनं आपले एक दुसरे शेतकरी बांधव आहेत, ते विचारतात, कळी पिवळी का पडते? कळी पिवळी पडण्याची बरीचशी कारणं आज आहेत. तर कळी पिवळी पडण्याचं जसं आता आपण आज ह्या प्लॉटमध्ये बसलेलो आहे. गेले कंटिन्युअसली 15 दिवस, 20 दिवस मे महिन्यापासून जो कधी उन्हाळ्यात पाऊस पडत नव्हता, तो मे महिन्यामध्ये पाऊस सुद्धा व्हायला लागलेला आहे. हां, तर लागवडीपासून या सुद्धा प्लॉटला ऊन मिळालेलंच नाही जसं पाहिजे तसं. त्याच्यामुळं बऱ्याच वेळा काय होतं, की टेम्परेचर जे लागतं पॉलिनेशनसाठी, परागीकरण होण्यासाठी, तर ते सुद्धा बऱ्याच वेळा होत नाही आणि त्याच्यामुळं परागीकरण न झाल्यामुळं ती कळी पिवळी पडते. बऱ्याच वेळा दुसरं असंही होतं, की जास्त दिवस पाण्यामध्ये झाडं असल्यामुळं त्यांचा न्यूट्रिएंट्स अपटेक सुद्धा कमी होतो. त्याच्यामुळे सुद्धा कळी ही तुमची पिवळी पडू शकते. आणि काही वेळा जसं मी सांगितलं तुम्हाला एक टिप दिली होती, की 5 ग्रॅम बोरॉन आणि 35 ग्रॅम कॅल्शियम नायट्रेट तुम्ही याची सुद्धा फवारणी करा. त्यांनी सुद्धा बऱ्याचशा प्रमाणामध्ये तुमचा हा प्रश्न जो आहे तो कमी होऊन जाईल. लागवड करताना जसं साहेबांनी जसं सांगितलं, की सीझननुसार, हंगामानुसार तुम्हाला लागवडीचं अंतर सुद्धा ठेवणं गरजेचं आहे. जसं आता पावसाळ्याचा सीझन आहे, आपल्याला माहिती आहे, की सूर्यप्रकाश हा कमी राहणार आहे. त्यावेळेस तुम्हाला थोडीशी याचं प्लांट पॉप्युलेशन कमी ठेवून स्पेसिंग ही जास्त वाढवणं गरजेचं आहे. निश्चितपणे हा जो पिवळी कळी जो पडण्याचा प्रॉब्लेम आहे, तो सुद्धा या ठिकाणी सॉल्व्ह होईल. एक प्रश्न रिपीट आला आहे, की नवीन लागवड कधी केली पाहिजे? नवीन लागवड आता जसं सांगितलं आपण, की नॉर्मली सीझनच्या हिशोबाने जर बघितलं, तर उन्हाळ्यासाठी आपण म्हणलं तर एप्रिल मे पासून बरेच जण लागवड करतात. बरोबर. त्याच्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये उदाहरण द्यायचं झालं, जसं की छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांची टोमॅटोची शेती संपल्यानंतर ते लोक सप्टेंबरपासून त्याच टोमॅटोच्या स्टेकिंगवरती कारल्याची लागवड जातात. त्याच्यामुळे तोही सीझन चांगला चालतो. त्याच्यानंतर पुन्हा डिसेंबर, जानेवारी किंवा ती आपण फेब्रुवारीपर्यंत बनवू, तर या तिन्ही सीझनच्या वेगवेगळ्या टायमिंगला तुम्ही लागवड करू शकता. इवन तुम्ही मार्केटचा सुद्धा विचार करून लागवड करायला पाहिजे. कारण फक्त हंगाम आहे म्हणून आपण लागवड करून जमणार नाही. आज रेट ₹15 किलो आहे कारल्याला. मागच्या 5 दिवसापूर्वी याच कारल्याला ₹40 रेट होते, ₹35 रेट होते. त्याच्यामुळं अप अँड डाऊन हे चालू राहणार आहे. तुम्हाला थोडासा बाजारपेठेचा सुद्धा अभ्यास करावा लागेल आणि त्याच्यानुसार तुम्हाला लागवड हे करावी लागेल. ह्याच्यात अजून थोडंसं मी ॲड करतो, की
सरांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे की हे रुशियान जी कारलं आहे ह्याचं उत्पन्न सगळ्यात जास्त आहे. त्याच्यामुळं जरी ₹15 रेट भेटला, तुम्हाला जर ॲव्हरेज चांगलं भेटलं तर त्याचे पैसे तुमचे पॅक अप होऊ शकतात. पण तरी पण जेव्हा रेट डाऊन असतात तेव्हाच कारलं लावायला पाहिजे का नाही लावायला पाहिजे हा एक प्रश्न असू शकतो. यावेळेस पण 100% कारल्याची लागवड 12ही महिने चालते आणि बरेचसे लोकं डायबिटीसमुळे खूप मोठ्या प्रमाणात कारलं खात नाहीत. आता लोकं कारलं प्यायला लागलेत. तर त्या हिशोबाने आपण थोडं प्लॅनिंग पण प्रत्येकाने करायला पाहिजे. पण रुशियानच का? तर त्याची फक्त आता जसं वायकर साहेबांनी आमच्या सांगितलं की व्हरायटी एकदम कलर चांगला आहे, त्याचा काटा चांगला आहे, मॉलमध्ये गेलं की मला इतर कारल्यांपेक्षा रेट चांगला मिळतोय. या सगळ्या गोष्टीमुळे रुशान. त्यामुळे तर आमचा एक स्लोगन आहे छोटासा, सफल किसान चुने रुसान. कोणाचे काय प्रश्न असतील ते एक विचारा. लास्ट ते- क्वेश्चन आहे. हां, द्या. आपले भूषण भूषण म्हणून एक शेतकरी आहेत. ते विचारतात बेस्ट सेटिंगसाठी काय केलं पाहिजे? बेस सेटिंगसाठी जसं मी तुम्हाला सांगितलं की सेटिंग हे कशावरती डिपेंड करतं? मधमाशावर. मधमाशी तुमची परागीकरणावरती डिपेंड करतं. तर मी जसं सांगितलं तुम्हाला नॉर्मल सीझनमध्ये तुम्हाला दिसेल की सेटिंग हे खूप चांगलं आहे. उन्हाळ्यामध्ये तुम्हाला जाणवेल. एप्रिल मेच्या लागवडीला सुद्धा फ्रूट सेटिंग चांगलं जाणवेल. आता ह्या व्हरायटीमध्ये सुद्धा तुम्ही जर पाहिलं तर फ्रूट सेटिंग इतर मार्केटमधल्या व्हरायटीपेक्षा सुद्धा जबरदस्त आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की या व्हरायटीत जेनेटिकलीच म्हणजे त्याचे गुणच तसे आहेत की फळांची सेटिंग ही खूप जास्त आहे. पण तुम्हाला एक साधं उदाहरण देतो. एकाच ताटामध्ये जर 10 मुलं बसली तर त्यांना जेवण पुरेल का? नक्कीच नाही. तर आपल्याला फर्टिलायझर डोसेस वाढवले गेले पाहिजेत. त्याच्यानंतर तुम्हाला कॅल्शियम बोरॉनची स्प्रेइंग वाढवले पाहिजेत. फॉस्फरस चांगलं असणं गरजेचं आहे. तुमच्या प्लॉटमध्ये सूर्यप्रकाश चांगला असणं गरजेचं आहे. रोगप्रतिकारक क्षमतासाठी तुम्हाला फवारणी वेळेवरती करणं गरजेचं आहे. प्लॉटमध्ये व्हेंटिलेशन चांगलं असेल तर निश्चितपणे तुमचं फूड सेटिंग हे चांगलं होईल. आणि त्याच्यामध्ये थोडंसं ऍडजस्ट हां आणि फळमाशी नियंत्रण सुद्धा तुम्हाला करणं खूप गरजेचं राहील. आणि त्याच्यात मला असं वाटतं थोडंसं एक ॲड करतो मी सर, की आपण मधाच्या पेट्या जरी आपण आणून एखादी पेटी ठेवली 1 एकरसाठी बरोबर. तरी सुद्धा सेटिंगसाठी चांगला तुम्हाला फायदा होऊ शकतो. तर ते पण करू शकतो आपण. त्यानंतर ना मयूर म्हणून आपले प्रगतशील शेतकरी आहे. ते विचारतात थंडीमध्ये लागवड करणं योग्य की अयोग्य? म्हणजे थंडीमध्ये लागवड केली पाहिजे का नाही केली पाहिजे? जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की कारले पिकासाठी जे नॉर्मल सीझन आपण म्हणतो तो उन्हाळी पावसाळी या सीझन आहे. पण आज बरेचसे मार्केटच्या गरजेनुसार चांगले रेट मिळण्यासाठी लोक ऑड सीझनला सुद्धा जाऊन चांगल्या पद्धतीने कल्टिवेशन करतायत. तर थंडीमध्ये सुद्धा कारलं होतं आणि असे भरपूर आपण आता गेले 4 वर्षापासून रुशियान ही व्हरायटी आपण पाहतोय. बरेचसे शेतकरी तुमचे विंटर सीझनला सुद्धा त्याची लागवड करतात. चांगल्या पद्धतीने उत्पादन सुद्धा करतात. काळजी फक्त एकच घ्यायची थंडीची तुम्ही, की थंडीमध्ये तुम्हाला माहिती आहे की 10 टेम्परेचरपेक्षा जर डिग्री खाली जर टेम्परेचर गेलं तर परागीकरणाला प्रॉब्लेम होतो. तर तुम्ही जेणेकरून शक्यतो तुमची फ्लॉवरिंगची अवस्था, फुलाची जी अवस्था आहे ना, ती सेटिंग होऊन गेलं आणि त्याच्यानंतर थंडी जर पडली तर तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. तर थोडीशी तुम्हाला ह्या पद्धतीने सुद्धा काळजी घ्यावी लागेल आणि स्वाभाविक आहे की चांगले रेट जर मिळवायचे असतील तर थोडंसं तुम्हाला किंवा ॲडव्हर्स क्लायमेटिक सिच्युएशनला सुद्धा तेवढं जाणं गरजेचं राहील. तर रब्बी सीझनमध्ये सुद्धा बऱ्याचशा शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने कल्टिव्हेशन करून चांगलं उत्पादन घेतलेलं आहे. आता एक लास्ट क्वेश्चन आहे. एकरी उत्पन्न किती भेटतं? एकरी उत्पादन सांगायचं झालं तर हंगामानुसार सांगता येईल. त्याच्यानंतर आता भाऊंचं जसं आपण आज आम्ही मुलाखत घेतली, तर काही शेतकरी ज्यांनी उन्हाळ्यामध्ये लागवड केलेली आहे, ज्यांचं कल्टिव्हेशन चांगलं आहे, त्यांनी वेळोवेळी फवारणी केलेली आहे, जमिनीची क्वालिटी चांगली आहे, त्याच्यानंतर डोसेस चांगले ठेवलेले आहेत. आता साधारण खत व्यवस्थापन चांगलं आहे, फवारणी चांगली आहे, तर सगळं वेळापत्रक त्यांनी चांगलं शेड्यूल ठेवलं असेल. मार्केटच्या रेटची आशा न बाळगता क्रॉप कसं चांगलं राहील, कंडिशन कशी क्रॉप कंडिशन कशी चांगली राहील, जास्त दिवसापर्यंत कसा राहील, तर चांगल्या शेतकऱ्यांना 35 टनापर्यंत सुद्धा उत्पादन मिळालेलं आहे. जर कंटिन्युअसली पाऊस चालू राहिला, अशी जर परिस्थिती जर राहिली, कंटिन्युअसली फ्लॉवरिंगमध्ये आहे, फ्रुटिंग स्टेजला आहे, कंटिन्युअसली पाऊस चालू आहे, फवारणी सुद्धा करता येत नाही, मार्केट रेट चांगले आहे, पण खतं द्यायची कशी, फवारणी कशी करायची, हे जर प्रश्न जर भेडसावले, तर ह्या टायमिंग किंवा ह्या सिच्युएशनमध्ये उत्पादन आपण म्हणू शकतो की 20 ते 25 टन सुद्धा येऊ शकतं. 25 ते 30 टनापर्यंत सुद्धा उत्पन्न येऊ शकतं. आणि ओव्हरऑल मी शेतकऱ्यांना हे सांगू इच्छितो, की मार्केटचे रेट हे तुमच्या किंवा माझ्या सुद्धा हातामध्ये नाही आहेत. तर मार्केटचे रेट कसे का असतील, पण आपल्याला हातामध्ये काय आहे, की आपलं क्रॉप जे आहे ते चांगलं ठेवणं आणि जास्तीत जास्त उत्पादन घेणं. आपण जर जास्तीत जास्त उत्पादन घेतलं, तर निश्चितपणे ॲव्हरेज मिळून तुम्हाला नफा हा 100% मिळणार. तर शेतकरी मित्रांनो तुमचे प्रश्न तुम्ही टाकत राहा.
मी थोडक्यात तुम्हाला शेवटी हे सांगू इच्छितो की ही जी आपण आज प्रोग्राम घेतलाय ऋषांवरती हा प्रोग्राम आहे आणि ऋषांची क्वालिटी मी काय तुम्हाला सांगितली की याचं उत्पादन जे आहे पर एकरी ते जबरदस्त आहे. ते शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे रोगप्रतिकारक क्षमता. त्याच्यामुळं काय होईल, रोगप्रतिकारक क्षमता असल्यामुळं तुमची फवारणीचा सुद्धा खर्च त्याच्यामुळं वाचतोय. आणि ज्यावेळेस तिसरी गोष्ट बाजारपेठेची मागणी कशी आहे. तर बाजारपेठेमध्ये ज्या सुद्धा शेतकऱ्यांनी ऋषान घेऊन गेलेत तर ते इमिजिएटली त्यांच्याकडे आकर्षित झालेले आहेत आणि ऋषांना मार्केटमध्ये एवढी मागणी आहे. व्यापारी शेतकऱ्याची वाट बघत असतो, नावानुसार शेतकऱ्याला वाट बघतो आणि त्याची मागणी करत असतो आणि इव्हन त्याला बाकीच्या व्हरायटींपेक्षा सुद्धा ऋषांना चांगले रेट मिळतात. तर मी जाता जाता सर्व शेतकऱ्यांना हेच सांगेल की आज जी आपण गोष्ट सांगितली ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही सिरीज अशीच चालू राहील. या सिरीजचं नाव आहे बात पते की. आणि मी शेवटी शेतकऱ्यांना हेच सांगेल की सफल किसान चुने ऋषान. धन्यवाद मित्रांनो. धन्यवाद. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच. थँक्यू सर. तुम्हाला आभार. आज के एपिसोड में देखने के लिए धन्यवाद। अगले एपिसोड में फिर मिलेंगे। स्टे ट्यून्ड।